हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय, तटाकेश्वर महाराज की जय। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि, श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, घोटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठम्, दयाचा जनी जन्मनामार्थ झाला, दयाने सदा वासनामात केला, दयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दायत पत्र नेत्रः, येन त्वया भारत तैल्यपूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, प्रपन्न पारिजाताय स्तोत्रव्यतिरेक पाने, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः। आतार देहे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची, ते नमस्कारोनी आता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता म्हणून निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामधील असणारा 16 क्रमांकाचा हा अभंग आहे। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण। प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, जो हरीला बुद्धीने जपतो तो नर सांगतात दुर्लभ आहे।
वाचेशी सुलभ रामकृष्ण. व सुलभ आहे ते नाम कसं आहे, सर्वांना सुलभ आहे, सुलभ आहे. रामकृष्णाचं, भगवान श्रीकृष्णाचं, रामाचं जे नाम आहे त्यांनी जे घेतलं ते सर्वांना सुलभ आहे. आणि ते नाम जर बुद्धीने जो जपतो ना, तो सांगतात नर दुर्लभ आहे. त्या रामकृष्णांच्या त्यांनी जे नाम घेतलं, जे नामाने स्मरण केलं, ते नामाचं स्मरण केल्यानंतर त्यांना काय स्थिती झाली ते सांगतात. उन्मनी रामकृष्ण नामे उन्मनी साधली. त्याला ज्याला उन्मनी साधली त्यालाच काय सांगतात, तयासी लाधली सकळ सिद्धी. सर्व सिद्धी त्याला काय पायापाशी लोळतात, सर्व सिद्धी त्याला प्राप्त झाली. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्धी बुद्धी आणि धर्म सर्व काही ते हरीच्या पाठीमाग. हरी कोण आहे हा आपण पुढे पाहणारच आहोत. नेमका हरी कोणता हरी सांगितलंय आपल्याला, तो हरी म्हणतात. त्या हरिपाठी काय झाले, सर्व सिद्धी बुद्धी धर्म सर्व त्या हरीच्या पाठी येतात. आणि प्रपंच आहे, आपण सर्वजण प्रपंच आहोत. प्रपंच निमाले शांत निवांत होण्याचा मार्ग जर असेल ना तर साधू संतांपाशी. आणि संतांपाशी गेल्यानंतर सांगतात की ते निवांत होतात. प्रपंची आपण जीव आहोत, प्रपंची जीव आहोत. ते काही संतांपाशी पायापाशी गेल्यानंतर, संतांची संगती केल्यानंतर, साधूची संगती केल्यानंतर काय होतं, जीवाला विश्रांती मिळते. तो जीव विसावतो. रात्रंदिवस जीव त्याच शोधामध्ये की मला विश्रांती मिळावी, मला समाधान मिळावं. पण समाधान जर मिळायच पाहिजे असेल ना तर संतांच्या संगतीमध्ये. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले आणि प्रपंची निमाले साधू संगे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्यावरती सुद्धा त्या नामाचा ठसा पडला, माझ्यावरती सुद्धा मला ते नाम मिळालं. आणि त्याचा ठसा पडल्यानंतर ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, त्या रामकृष्णाच्या नामाचा माझ्यावरती ठसा पडला. आता काय झालं, सर्वत्र काय दिसायला लागलं, मला आत्माराम दिसतोय. सर्वत्र भरलेला तो भगवंत मला आता दिसायला लागला. कशामुळं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्या हरीला मुखाने म्हणल्यानंतर म्हणजे हरिमुखे म्हणा. मग त्या पुण्याची गणना कोण कशामध्येच करू शकत नाही. पण कोणत्या मुखाने म्हणायचे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे. पहा, या ठिकाणी दर सोमवारी चालू असणारा हा प्रवचनाची दर सोमवारी चालू आहे. आज हा 16वा सोमवार आहे. अखंड ही प्रवचनाची सेवा चालू आहे. दर सोमवारी कार्यक्रम होतो प्रवचनाचा. तसंच असणारी रोज हरिपाठ या मंदिरामध्ये तटाकेश्वर महाराजांच्या कृपेने हे चालू आहे कार्यक्रम. तर पहा, जीवाला खरं पाहिजे तर या जीवाला सत्संगाची खरं गरज आहे. जर सत्संग नसेल ना तर आपण जागेवरती राहू शकत नाही. या जर मोक्ष हवा असेल, जर उद्धरून जायचं असेल, तरुण जायचं असेल ना तर संतांची संगत करावीच लागते. सत्संग जर जीवनामध्ये नसेल ना, किती नामस्मरण करत असू द्या, काही असू द्या, घेतलेला असू द्या, अनुभव घेऊ द्या, पण तरी सुद्धा सत्संग नसेल तर जागेवर राहत नाही. कारण की या जीवावरती अनंत कालापासून या देहाच्या संगतीमध्ये मी देह याच भावनेमध्ये आपण आता बसलोय. तरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे काय, मी म्हणजे कोणीतरी, मी सखाराम आहे, मी तुकाराम आहे, मी म्हणते मी सोनाली आहे. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे. आपलं नाव विसरतो का आपण, आपली ओळख विसरतोय का? आपण ओळख विसरत नाही. पण खरी ओळख आपली, ही सगळी ओळख आहे ना, ही व्यवहारामध्ये ही खोट आहे, हे सगळं स्वप्न आहे. हे दिसतंय ना जेवढं आपण आतापर्यंत मला मी सगळं काही करतो. जसं स्वप्नामध्ये म्हणजे राजाला स्वप्न पडलं की तो काय झालाय, दरिद्री झालाय, लोकांच्या दारामध्ये जाऊन भीक मागतोय. स्वप्नामध्ये लोकांच्या दारामध्ये जाऊन भीक मागतोय आणि भिक्षा मागण्यासाठी एका दारामध्ये गेला, लोकांनी त्याला काही ढकलून दिलं आणि खाली पडला. राजा ओरडतो, मी एवढा मोठा राजा होतो, मी दरिद्री झालो. मोठमोठ्याने हंबरडा फोडायला लागला. झोपेमध्येच हंबरडा फोडतोय, रडतोय मोठे मी आता दरिद्री झालो, माझ्याकडे संपत्ती राहिली नाही, मी किती मोठा राजा होता. आणि जागा झाल्यानंतर आता आहे का दरिद्री? आता त्याच्याकडे सगळं राजवैभव आहे, पण तरी सुद्धा त्याला वाटत, स्वप्नामध्ये खरं वाटत होतं ना की मी दरिद्री झाले. स्वप्नामध्ये लोकांच्या लाथा खाल्ल्यात, पण स्वप्नामध्ये सत्य आता जागा झाल्यानंतर
आता वाटतं का मी दरिद्री म्हणून? नाही वाटत. तसंच आपलं झालंय. आपल्याला वाटतंय हे सगळं काही खोटं, हे माझे, ह्याच्यासाठीच मी आलोय, पण हे सगळं आपलं नाही, हे एक स्वप्न आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे काय एक स्वप्न आहे. ह्या स्वप्नामध्ये आपण ह्या निद्रेमध्ये झोपलोय. ज्यावेळेस सद्गुरू संत जीवनामध्ये येतात आणि आपल्याला जाग करतात. बोल बोलणे अबोले बाहेर जागी आत निजलेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारणा उजेडगा, वासुदेव करीतो फेरा, वाडी आत बाहेर दारा. अरे तो ये जा करतोय, हे स्वप्न आहे. बाहेर आपण जागोय आणि आतमध्ये झोपलेलोय, आतमध्ये निजलेलोय. आपलं मूळ स्वरूप काय हे आपण विसरलोय. म्हणून तर विसरली तर यात थोडं झाली हानी, पचतीला खाली 84च्या. त्याला विसरल्यामुळे त्याच्यामुळे हे दुःख पाठीमागे लागलं. त्याच्यामुळे जन्म मरण, त्याच्यामुळे पाप पुण्य, त्याच्यामुळे सुख दुःख. फक्त काय आपण स्वतःला विसरलो, हरीला विसरलो, त्याच्यामुळे हे सगळं दुःख वाटायला येते. त्याच्यामुळे जन्म मरण. नाही तर तसं पाहायला गेलं तर आपल्याला जन्म मरण नाहीये. आपण याच्यापेक्षा अलिप्त आहे, मुक्त आहे आपण. पण काय सांगतात, मुक्त होता परिबळ झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच आहे पण बद्ध झाला. कशामुळं? हे सगळं माझं माझं म्हणतोय ना, हे सगळं माझे. आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये ते भजन चालू होतं. आईच्या गर्भामध्ये स्वतःशी सन्मुख होतं, एकरूप होतो. मी म्हणजे हा देह नाही, मी आत्मस्वरूप आहे. ते भजन चालू होतं. पण बाहेर आल्यानंतर वारा कलीचा लागला, कोहम कोहम रडू लागला, मी कोण आहे. बाहेर आल्यानंतर आतमध्ये तर भजन चालू होतं, मी म्हणजे कोण आहे, ओळख होती. स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप होता. त्याच्यामुळे आईच्या गर्भामध्ये जिवंत होतो. आईच्या गर्भामध्ये असणारी घाण बाजू शकली नाही. कशामुळे? त्या नामस्मरणामध्ये, त्या चिंतनामध्ये होता. त्याच्यामुळे घाण बाजू शकली नाही. आता बाहेर आल्यानंतर आता सगळ्याचा परिणाम व्हायला लागला. आई वडील सांगतात हे तुझे वडील आहेत, हे तुझं घर आहे, ही जमीन आपली, मोठं झाल्यानंतर तुला असं असं करायचंय. सगळं त्याला सांगून ठेवतात. तुझं नाव काय, हे तुझं नाव आहे. त्याला तीच ओळख त्याला पडती. पण आतमध्ये जे करत होतं ना त्याला विसरला. आणि संत तेवढंच करतात, जे आतमध्ये करत होतो ना तेच बाहेर आल्यानंतर वचन दिले भगवंताला. गर्भवास में वचन दिया था, भजूंगा सिया राम, बाहर आकर खुद ही भूल गया आत्माराम. आतमध्ये करत होतो पण आता तीच जोडून घ्यायचंय. आतमध्ये जे करत होतो ना तेच जोडून घ्यायचंय आणि ते संत जोडून देतात. आपण भाग्यवान आहेत, आपल्याला जोडून दिलं. संतांनी ते तुटलेलं, जिथनं तुटलं होतं ना तिथनं जोडून दिलं. काही महाराजचं काही सांगितलं नाही. जशाच्या तसं आपल्यापर्यंत मार्ग आला म्हणून आपल्याला सर्व समजते. जर जशाच्या तसं आपल्यापर्यंत आलं नसतं ना तर आपण सुद्धा असेच भटकत राहिलो असतो. आपल्याला सुद्धा समजलं नसतं. आपल्यापर्यंत तो जशाच्या तसा अनुभव सुद्धा आपल्याला आला नसता. बरेच मोठमोठे महाराज आहेत, म्हणतात आज अनुभव येत नाही, तसा अनुभव आज येत नाही. मोठमोठे कीर्तनकार ते त्या काळात ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते, त्यांच्या काळामध्ये अनुभव येतो, आता येत नाही. अरे सांगतात म्हणजे त्या काळामध्ये सूर्य काय पूर्वेला पश्चिमेला उगत होता का? त्या काळामध्ये काय पश्चिमेला उगत होता? आणि आपल्या आता काही पूर्वे आपलं काही विरुद्ध झाले का? नाही ना. जसेच तसंच ते पूर्वेलाच उगवतोय आज सुद्धा. मग का आपल्याला अनुभूती येत नाही? का आपल्यापर्यंत पोहोचत नाही? का आपल्याला तसे अनुभव येत नाही? कारण की आपल्यापर्यंत तो मार्ग आला नाही, मार्ग आपल्यापर्यंत पोहोचला नाही. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं, हे काहीतरी विचित्रच आहे असं वाटतं. पण हा मार्ग अनादी कालापासून आलेला आहे. सर्व संतांनी हे केले, सर्व साधू संतांनी हे तिचं स्मरण केले, हे नाम सर्व साधू संतांना ही अनुभूती आली. त्याच्यामुळे ते सांगतात हा पुरावा सर्व साधू संतांना अनुभूती आली, त्याचा पुरावा म्हणून त्यांनी आपल्यासाठी वाङ्मय तयार करून ठेवले. वाङ्मय ते आपल्यासाठी निर्माण करून ठेवले का? अरे आम्हाला सुद्धा ती अनुभूती आली, आम्हाला सुद्धा जी अनुभूती आली तशी आम्ही याच्यामध्ये सांगितली. तसं जर तुम्हाला परमार्थामध्ये जर अनुभूती येत असेल तर आपला मार्ग व्यवस्थित आहे. आणि जर अनुभूती येत नसेल तर आपला मार्ग चुकलाय. चुकल्यानंतर कोणाला तरी विचारलं पाहिजे ना. आणि विचारलं नाही तर नाही विचारलं तर तिथंच फिरत राहणारे. मार्ग चुकल्यानंतर योग्य जिथं आपल्याला पोहोचायचे ते योग्य ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही.
म्हणून व्यवस्थित परमार्थाला योग्य रस्त्याने जर चाललं, असं वाटत असेल की योग्य आपण मार्गापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला परमार्थ करायचा आहे, परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये नाही अडकावं असं जर वाटत असेल ना, तर त्या शास्त्रामध्ये जे सांगितलं त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. आणि जर नसन येत ना, तर कुणाला तरी विचारलं पाहिजे. पुसता सांगेल हित उज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी, कुणाला तरी विचारलं पाहिजे. नाहीतर सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने गेला ना, मला तर ते मुकल्याशिवाय राहणार नाही. कुणाला तरी विचारा, विचारल्याशिवाय जर रस्ता चुकला असेल, मनाने जर फिरत राहिलो ना, तर मार्ग आपला व्यवस्थित योग्य दिशेला पोहोचू शकत नाही. योग्य ठिकाणी आपल्या घरी आपण मूळ ठिकाणी पोहोचू शकत नाही. म्हणून कुणाला तरी विचारलं पाहिजे. कुणाला विचारायचं? साधू संतांना. त्यांना रस्ता माहितीये, ते गेले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. त्यांनी घेतलं, त्या हरिनामाने ते कृतकृत्य झालेत. म्हणून ते सांगतात तुम्ही सुद्धा घ्या. आम्ही जो आनंद घेतला, आम्ही जी अनुभूती घेतली, आमच्यापर्यंत जो मार्ग आला, आपल्याला तो मार्ग आपल्यापर्यंत हा जीव भटकत चाललाय, हा बुडते हे जन देखवे डोळाय, येतो कळवळा म्हणून या. हे बुडत असलेलं जन त्यांना देखवत नाही, साधू संतांना देखवत नाही. म्हणून त्यांना कळवळा येतो की अरे यांचा सुद्धा उद्धार व्हावा, यांचं मूळ ठिकाणी तिथं त्याला पोहोचावं. म्हणून त्यांनी तळमळे. साधू संतांना तळमळ वाटते की ह्यांना सुद्धा जीवाने काही योग्य दिशेने ह्यांना योग्य मार्ग मिळावा. जसं म्हणले, एकदा काय झालं, सगळे बरेच प्रवासी निघाले होते आणि अचानक काय झालं, ट्रेनचं 2 तास ट्रेन लेट झाली. जसं आता वातावरण आहे, सर्व पाऊस वारा सर्व काही असं वादळ वगैरे, त्याच्यामुळे काय सांगितलं की 2 तास ट्रेन लेट होणार आहे, काहीतरी गडबड झाली. अनाउन्समेंट झाल्यानंतर सर्वांनी आता म्हणले 2 तास ट्रेन लेट होणार आहे, आता काय करायचं, 2 तास आपण काय करायचं. सर्वजण प्रवाशांनी ठरवलं, म्हणले आता काय करायचं. म्हणले बस आता 2 तास काय. 2 जण होते, त्यांनी काय केलं, म्हणले आता आपण चंपुल्याचा डाव मांडू. 2 तास काय करायचं, कशाने तरी मन करमणूक करायची. म्हणून 2 जणांनी चंपुल्याचा डाव मांडला. 2 जण बसल्यानंतर 2 तास चांगला खेळ रंगला. दोघांच्या एकच कवड्या आत जायच्या राहिल्या. आणि अचानक तेवढ्यात अनाउन्समेंट झाली की ट्रेन येणार आहे, एक 5 मिनिटामध्ये ट्रेन काही प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तुम्ही काय करा, सर्वांनी सावध राहा. आपल्या बॅगा वगैरे घेऊन सर्वांनी सावध राहा. एक 10-5 मिनिटं ट्रेन थांबल आणि लगेच ट्रेन हलणार आहे, जास्त वेळ ट्रेन थांबणार नाही. सांगितल्यानंतर अनाउन्समेंट झाली, पण ते दोघांचा खेळ इतका रंगला होता. ट्रेनची अनाउन्समेंट झाली, ते म्हणले आता आपला एवढा खेळ रंगलाय, खेळ कसा मोडायचा, रंगलेला खेळ कसा मोडायचा. ट्रेन आली सुद्धा आणि गेली सुद्धा. दोघांचा खेळ तसं आपलं झाले. आपण ह्या खेळामध्ये रंगलोय, ह्या खेळामध्ये संसारूपी खेळामध्ये आपण रंगलोय. आपल्याला नेण्यासाठी संत येतात. संत आपल्या योग्य मार्गाने त्या ट्रेन मध्ये बसवण्यासाठी ते सांगतात. योग्य जसं अनाउन्समेंट करतात ना, तसं संत काय करतात, निरोप सांगण्याचं काम करतात. हे तर व्यासपीठ आहे ना, निरोप सांगण्याचं काम आहे. व्यासपीठावरून आपल्याला ठरवायचं आपण कोणता मार्ग स्वीकारायचा. मोक्षाला जायचं, नरकाला जायचं का पुन्हा स्वर्गाला जायचं, आपलं आपण ठरवायचं. जर सांगतात जर पुण्य केलं ना तर स्वर्गाला जातो, पाप केलं तर नरकाला जातो. पण भगवंताचं जर नाम घेतलं ना तर आपण मोक्षाला जाऊ. आणि हे सर्व खटटोप कशासाठी आपली, की मोक्ष मिळवण्यासाठी, दुसरं काही नाही. आपल्याला वाटतं सगळं परमार्थ करायचंय म्हणजे कशासाठी करायचंय, भगवंताच्या प्राप्तीसाठी, देव मिळवण्यासाठी परमार्थ करायचंय. पण अरे देव मिळवायचा विषयच नाही, देव तुमच्या जवळच आहे. त्याच्या सत्तेने तर सगळं काही चाललंय ना. देवामुळे सांगतात देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. अरे तोच तुम्हाला बघायला लावतोय, तोच ऐकवतोय, त्याच्या सत्तेने सर्व काही चालले. तो जवळच आहे आपला. सांगतात देव जदा जवळी बसे, यालाही जन कैसे वेळे पिसे, पाहो जाती देशोदेशी, ज्याला कळला तो गदगदा हसे. अरे देव सदा जवळच आहे, जवळच बसतोय, सर्वांच्या हृदयामध्ये आहे.
सर्वांच्या हृदयामध्ये, पण तरी सुद्धा देव शोधण्यासाठी लांब लांब जातोय. देव इथं भेटत नाही म्हणून एकनाथ महाराज सांगतात, अरे सदा तुझ्या जवळच आहे देव. म्हणजे ज्याला कळले ना, शोधण्यासाठी लांब लांब देशामध्ये जातोय ना, ते हसतात आपल्यावरती. म्हणतात अरे देव जवळच असताना सुद्धा तुम्ही लांब लांब जाते. आधी जवळचा देव पहा आणि त्या देवाची ओळख करून घ्यायची, त्या देवाची आपल्याला भेट घ्यायची. आणि त्या देवाची ज्यावेळेस भेट घेतो ना, त्यावेळेस दुसरं काहीच करावं लागत नाही. त्या देवाची आपल्याला ओळख करून घ्यायची. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो देव कोणता आहे, आपल्या जवळ असणारा तो देव कोणता, ज्याच्या सत्तेने सर्व काही आपलं चाललंय, तो हरी. हरी कोणता आहे नेमका? हरिपाठामध्ये सांगितले पहा, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमान घाली म्हण. तो हरी, तो आत्मा हाच हरी आहे, तोच देव आहे. आता कोणाकडे आत्मा नाही, कोणाकडे हरी नाहीये. इथं बसलेले सर्वांकडे हरी आहे. प्रत्येकाजवळ तो देव आहे. सर्वांजवळ सांगतात जीव शिव सम, जीव आणि शिव. जीव म्हणजे आपण आणि शिव म्हणजे तो भगवंत. दोन्ही वेगळे नाही, दोन्ही एकच आहे. फक्त त्याचं काही ज्ञान नाहीये. आपल्याला ज्ञान संतांकडनं ते ज्ञान करून घ्यायचे. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. जोपर्यंत संतांना सद्गुरूला शरण जात नाही, तोपर्यंत तो देव समजू शकत नाही. त्या देवाची प्राप्ती होऊ शकत नाही, त्या देवाची ओळख होऊ शकत नाही. त्या देवाची जर भेट घ्यायची असेल ना, तर संतांना सद्गुरूला शरण जावं लागेल. त्याशिवाय तरुण उपाय नाही. सांगतात सद्गुरूशी जावे शरण, त्यांचेच धरावे चरण. तरीच हा देव कळे, तरीच हा देव कळे. होतील अनुभव सोहळे, अनुभव येईल. मग त्या देवाचा अनुभव येईल. पण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना अनुभव घ्यावा, आपल्याला सुद्धा अनुभव यावा. कारण की परमार्थ हा अनुभवच आहे, मनामनीचा परमार्थ नाही. मनामनीचा परमार्थ नाही, परमार्थ हा अनुभवाचा आहे. आधी अनुभव काय? परमार्थ मध्ये आपण बरेच ऐकतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, पण विचारायला पाहिजे की तुम्ही जे सांगितले तुम्हाला त्याचा अनुभव आहे का? तुम्ही अनुभव घेतला का? सांगतात जर कोणी ज्याला अनुभव नसेल ना, त्याचे सांगतात की त्यांनी कथा जरी सांगितल्या ना, त्या सुद्धा ऐकू नये. काही असू द्या, जर ते काही सांगू द्या, परमार्थ जरी असेल, कीर्तनामध्ये किती तुम्हाला रंगून जरी सांगितलं, पण त्याचा जर अनुभव नसेल ना, तर ते सगळं शून्य आहे. आधी अनुभव पाहिजे. नामदेव महाराज सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी उभी अनुभवावी. आपल्याला आला का अनुभव? आपण स्वतः विचार करायचा, आपल्याला आला का अनुभव? आपण भाग्यवान आहेत. सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा सारखे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आले, म्हणून आपल्याला अनुभव आला. आपल्याला जसं तसं आपल्यापर्यंत मार्ग पोहोचला. जसं तसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले अनुभव आज सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जसं सांगितले तसं आज सुद्धा होतं. आणि ज्यांना होत नाही ना, त्यांनी विचार करा का आपल्याला होत नाही आणि आपल्याला झालं पाहिजे. जर नाही झालं ना, मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जे ठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, पाही मुरारे भज गोविंदम मूढमते. झालंच पाहिजे, त्याशिवाय तरुण उपाय नाही. साधू संत सांगतात, ओरडून ओरडून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात की दंडवत घालतोस, सकाळच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे ते दंडवत घालतायत, तुम्ही हे जाणून घ्या, हे करा. ते सांगतात, त्यांचं सांगण्याचं काम आहे, पण आपण करायचं का नाही आपल्या हातामध्ये. त्यांची तळमळ आहे, त्यांना वाटतं समाजाने या जीवाचा उद्धार व्हावा, तळमळ वाटते त्यांना, म्हणून ते सांगत असतात. पण आपलं जीव त्याच्याकडे वळत नाही. स्वतःचा मीपणा धरून बसतो की मी एवढा मोठा महाराज आहे, माझी ज्ञानेश्वरी अख्खी पाठ आहे, मी एवढं किती वर्षापासून मी परमार्थ करतोय. ह्या भावामध्ये जर राहिले ना, तर कधीच आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग असंच भटकत राहतो. परत किती मोठं दुःख आहे, ह्या दुःखाची गणना कशामध्ये करू शकत नाही. जन्माला येणं आणि मरणं हे दुःख खूप मोठं आहे, सर्वात मोठं दुःख आहे. बाकीचे दुःख हे संसारामधले एक क्षण तुच्छ आहे, त्याच्या पुढं सर्वात मोठं दुःख जन्माला येणं आणि मरणं. ते दुःखच तोडायचं असेल ना, तर हे नामच घ्यावं लागेल, त्याशिवाय नाही होऊ शकत.
त्या हरीचीच ओळख करून घ्यावी लागेल, त्याचं दर्शन घ्यावं लागेल. आणि त्यावेळेस त्याचं दर्शन घेतो ना, त्यावेळेस म्हणून ते म्हणतात की हरिबुद्धी जपे. तो हरीला, त्या आत्म्याला, त्या हरीला जो बुद्धीने जपतो ना, तो नर दुर्लभ आहे. बुद्धीने जपावं लागतं. परमार्थ हातापायाचा नाही. पण आजकाल परमार्थ चालले, हातापायाचा परमार्थ चालू आहे. आणि बुद्धी सांगतात की पायी तीर्थयात्रा घडो आणि टकुर खुशाल घाण पुढं, श्रीपाद बाबा सांगायचे. हातापायाने परमार्थ चालू आहे, पण डोक्याने, अरे परमार्थ डोक्याचा आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीने परमार्थ करायचंय. हातापायाने परमार्थ करून आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. परमार्थ बुद्धीचा विषय. म्हणले जसं उदाहरण सांगतात पहा, जसं म्हणले एक तुमच्या गावामध्ये आता खुरपायला बाया येत असतील, किती त्यांना रोज किती असतो? 300 रुपये रोज आहे. खुरपायला एक बाई खुरपायला दिवसभराचा रोज तिला किती? 300 रुपये. आणि एक तुमच्याच गावचा एक मुलगा, त्याने चांगलं शिक्षण घेतलं, आता मोठा साहेब झालाय, आणि त्याला फक्त एकच आहे की फक्त एक साईन करायची, सही करायची, आणि दिवसाला त्याला पगार आहे किती? 1000 रुपये. फक्त साईन करायची, दुसरं काहीच नाही. निवांत बसायचे. त्याने बुद्धी वापरली म्हणून त्याला आता कष्ट नाही. फक्त साईन केलं तरी 1000 रुपये मिळतात. आणि त्या खुरपणारी ती बाई आहे, त्या ताईला किती पगार आहे? रात्रंदिवस कष्ट करती, दिवसभर घाम गाळती, तरी सुद्धा तिला किती? 300 रुपये फक्त. सांगायचं तात्पर्य की अरे बुद्धीचा वापर केला ना, व्यवहारामध्ये सुद्धा सांगतात बुद्धीचा वापर केल्यानंतर त्याला किंमत जास्त आहे. शरीराने कष्ट करणाऱ्याला किंमत जास्त नाही, बुद्धीचा जो वापर करतो त्याला किंमत जास्त आहे. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा हातापायाने परमार्थ नाही, बुद्धीने परमार्थ करायचंय, डोक्याने परमार्थ करायचंय. आणि जो डोक्याने करतो ना तोच तरुण जातो. सांगतात महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला, त्याचा विचारच केला पाहिजे साधके. त्याचा विचार करायचा, बुद्धीने वारंवार तो विचार करत राहायचा. जर ते समजलं, ती रीत समजायला पाहिजे. ती रीत ज्यावेळेस समजते ना, जसं मला प्रत्येक गोष्टीला रीत आहे. जसं जमिनीमध्ये पाणी आहे, पण पाणी काढण्यासाठी पानाडे लागतो. आपलीच जमीन आहे तरी सुद्धा आपल्या जमिनीमधलं पाणी आपल्याला कळत नाही, ते काढण्यासाठी पानाड्याच लागतो. जसं म्हणले कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे, पण ते बी काढण्यासाठी काहीतरी रीत आहे ना, प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरने जर गेलं तर कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे, निश्चित मिळणार आहे. एका जणांनी मला ठरवलं, आता कांद्यामध्ये महाराजांनी सांगितलं कांद्यामध्ये कांद्याचं बी, आता काय करायचं म्हणले, गुणीभर कांदा घेतला आणि सोलत बसला. कांद्यामध्ये कांद्याचं बी काढायचे, कांद्यामध्ये कांद्याचं बी काढायचे. पाहिलं अख्खं गुणी सोडली, पण कांद्यामध्ये कांद्याचं बी सापडलं नाही. मग मला महाराजांनी खोटच सांगितलं, पण अरे रीत आहे, त्याला प्रोसिजर आहे. कांद्यामध्ये कांद्याचं बी काढायचं असेल तर शेतकऱ्याला विचारावं लागेल. शेतकरी सांगेल नेमकं काय प्रोसिजर आहे, काय प्रोसिजरने जावं लागेल. तसं मग भगवंताच्या प्राप्तीची ते देव जवळच आहे, पण तो काढण्यासाठी, त्याची ओळख करून घेण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरने, त्या रीतीने जर गेलं तर निश्चित मिळणार आहे. पृथ्वीने दाणे भरली आहे, परी पाळू विना प्राप्ती नव्हे. तैसा आत्मा स्वयंसिद्ध आहे, परी सद्गुरु लाही तवची प्राप्ती. आत्मा स्वयंसिद्ध आहे, जवळच आहे. म्हणजे पृथ्वीने दाणे, पृथ्वीमध्ये धन आहे, पण ते काढण्यासाठी कोणाला पायाळूची गरज आहे. पायाळूच्या डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर जमिनीमधलं गुप्त धन त्याला दिसतं. धन आहे, पण कुणाला पायाळूला दिसतं. तसं म्हटले आपल्या जवळ तो देव आहेच, पण तो त्याची प्राप्ती करण्यासाठी, त्याची ओळख करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागेल, तरच त्याची प्राप्ती होऊ शकते. मग सद्गुरू काय करतात? प्राप्ती करून देतात. म्हणजे काय करतात? दुसरं काही नवीन काही सांगत नाही, नवीन काही देत नाही. आपल्यामध्येच आहे, त्याचीच आपल्याला ओळख करून, त्याचंच आपल्याला दर्शन घडवतात, त्याचाच साक्षात्कार करून देतात. जोपर्यंत हा साक्षात्कार होत नाही ना, तोपर्यंत परमार्थ करून सुद्धा त्याचा काहीच फायदा होत नाही. पुण्य होईल पण मोक्ष मिळणार नाही. परमार्थ करायचा आहे मोक्षासाठी, परमार्थ देवाच्या प्राप्तीसाठी परमार्थ नाही. देव प्राप्तच आहे, प्राप्ताची प्राप्ती होत नाही. प्राप्तच आहे तो,
फक्त आपल्याला त्याची ओळख नाही, त्याची ओळख करून घ्यायची. म्हणून परमार्थ आहे. त्याची ओळख करून घेण्यासाठी जर त्याची ओळख करून घेतली तरच पुढं मोक्ष मिळू शकतो. मोक्ष मिळवण्यासाठीच परमार्थ आहे. म्हणून सांगतात त्याचे जर मोक्ष परमार्थ हा बुद्धीने करायचा आहे, हातापायाने परमार्थ नाही करायचा. आणि तो नर सांगतात दुर्लभ आहे जो बुद्धीने परमार्थ करतो. आणि बुद्धीने जो परमार्थ करतो ना त्याला ते सांगतात काय नेमकं बुद्धीने परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं बुद्धीने परमार्थ. ते सांगतात की ते जे नाम आहे ना ते रामकृष्णाने जे नाम घेतलं, अरे देव होते तरी सुद्धा त्यांना सद्गुरूला शरण जावं लागलं. सांगतात की सकळ दैवांचे दैवत सद्गुरुनाथ हे कला, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. रामाला सुद्धा ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी वशिष्ठ मुनीला शरण जावं लागले. कृष्ण गुरु सांदीपण परब्रह्म दाविले, कृष्णाला सुद्धा सांदीपण ऋषींना शरण जावं लागलं. त्याच्यानंतर त्याला त्यांच्या देवत्वाचा ज्ञान झालं. तसं आपल्याला सुद्धा आपल्यामधल्या देवत्वाचं ज्ञान करून घ्यायचं असेल ना तर सद्गुरूला शरण जावं लागलं. त्यांनी जे नाम घेतलं ते नाम घेतल्यानंतर काय सांगतात ते बुद्धीने जपायचे. म्हणजे काय करायचं, हातापायाने आपला संसार चालून द्यायचा, पण डोक्यामध्ये सारखं काय पाहिजे, नाम पाहिजे. डोक्यामध्ये मनामध्ये सारखं नाम पाहिजे. हातापायाने चालू दे, आपलं सगळं काम चालू दे. साधू संतांनी सोपी पद्धत सांगितली, आपल्याला सोपं करून दिले. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. सोपं आहे, तिथं अवघड काहीच नाही. पण बाकीच्यांनी आपल्याला खूप अवघड करून सांगितलं. साधू संतांनी सोपा मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवलाय. सगळ्यात सोपं आहे. कलियुगामध्ये जर उद्धरून जायचं असेल ना तर साधन म्हणजे नामच आहे. हे नामानेच तरुण जाऊ शकतो, बाकी साधनं नाही. बाकी साधनं आहेत त्याने सुद्धा तरुण जाऊ शकतो, पण आपल्याला तेवढं आयुष्य नाहीये. जर सतयुग, कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग याच्यामध्ये जे साधनं सांगितली ती साधनं जर आपण आता करत राहिलो तर आपल्याला तेवढं आयुष्य नाही. त्या काळामध्ये त्या मनुष्याला तेवढं आयुष्य होतं. सतयुगामध्ये जर सांगायला गेलं तर 1,00,000 वर्ष आयुष्य होतं मानवाला. त्या काळामध्ये पूजा केल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर मानवाला काय व्हायचं, मोक्ष मिळायचा, कारण की तेवढं त्यांना आयुष्य पण होतं. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये 1 झिरो कमी झाला. किती झाले, 10,000 वर्ष. 10,000 वर्ष त्याच्यामध्ये त्यांना जप तप केल्यानंतर काय व्हायचं, मोक्ष मिळायचा. तेवढं आयुष्य होतं. आता त्याच्यामध्ये आलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये 1 झिरो कमी झाला. किती, 1000च वर्ष आयुष्य. त्या काळामध्ये त्यांनी यज्ञ याग केल्यानंतर त्यांना मोक्ष मिळायचा. आता आलं कलियुग. कलियुगामध्ये 1 झिरो कमी झाला. आता फक्त 100च वर्ष आयुष्य. आणि कलियुगामध्ये फक्त नामस्मरण केल्यानंतरच उद्धार होतो. आणि त्याच्या पुढे सुद्धा सांगतात घोर कलियुग येईल, त्यावेळेस म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 1 झिरो कमी होईल. मानवाला फक्त 10च वर्ष आयुष्य राहील. भागवतामध्ये विषय आलाय पहा. ते सांगतात की ज्यावेळेस मानव हरभऱ्याच्या झाडाच्या खाली विश्रांतीला जाईल ना, आता मनुष्याची पहिले त्या काळामध्ये उंची किती होती, मनुष्य खूप उंच असायचा, पण आता तेवढी उंची राहिली नाही. आयुष्य सुद्धा तेवढं 100 वर्ष म्हणतो, पण 100 वर्ष जगत नाही, ते सुद्धा कमी झाले. म्हणून आता पुढे ज्यावेळेस घोर कलियुग येईल ना, महाकलियुग, त्यावेळेस काय होईल, मानवाचं अजून आयुष्य कमी होणार आहे. 10च वर्ष आयुष्य आहे. 10 वर्ष तो ज्यावेळेस हरभऱ्याच्या झाडाच्या खाली, हरभऱ्याचं झाड थोडं असतं, त्याच्या खाली जो विश्रांतीला जाईल ना, त्यावेळेस म्हणायचं आता कलियुगाचा अंत आलाय, आता शेवट आलाय. म्हणून आपल्याला कलियुगामध्ये जे उद्धाराचं साधन आहे ते साधन केल्यानंतरच मोक्ष मिळू शकतो, तरुण जाऊ शकतो. भगवंताच्या प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन आहे. आपल्याला सांगतात न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण. तुम्ही आठवा मधुसूदन, काही करावं लागत नाही, दंडन मुंडन करावं लागत नाही. जातात ना बालाजीला जाऊन केस अर्पण करतात, म्हणतात ते करण्याची सुद्धा गरज नाही. देहाला दंडन, देहाला कष्ट करून घेण्याची सुद्धा गरज नाही. पंचाग्नी साधन, आपण पाहतो बरेच जण मोठमोठे साधू असतात पहा, 5 दिशेने अग्नी लावतात. पुढं पाठीमागे 4 दिशेने अग्नी असतो, एक वरती असतो, आणि तिथे तप करत बसते, नामस्मरण करण्यासाठी बसते. ते सांगतात की संत सांगतात ते सुद्धा करण्याची गरज नाही.
न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन, त्या भगवंताला फक्त आठवा. भगवंताचं ते नाम घ्या तरच करून जाऊ शकतो. दुसरं काही साधन कष्ट करून घेण्याची काही गरज नाही. हे सोपं आहे, कष्ट पडत नाही याने. हे काही सर्वात सोपं आहे, ह्याला कष्ट पडत नाही. म्हणून सांगतात की हे नाम कसं आहे, हे नाम घेतल्यानंतर काय स्थिती होती. ज्यावेळेस नाम घेतो ना, नामस्मरण करताना भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणजे काय होतं? अरे भगवंताचं ते आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे बरेच जणांनी ऐकलं, म्हणजे आता आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यायचंय, आत्मा हाच देव आहे म्हणल्यानंतर चला म्हणजे आता डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टरांना म्हणून डॉक्टर ऑपरेशन करा, आमचा आत्मा थोडा वेळ बाहेर काढा, आम्ही आत्म्याला गंध बुक्का लावतो आणि परत आतमध्ये टाका. होतं का असं? त्या आत्म्याचं जर दर्शन घ्यायचं असेल ना, तर त्याच्यासाठी संतांकडे गेल्यानंतर ते संत ज्यावेळेस ते नाम देतात ना, ते नाम घेतल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेथे. ते उच्चारल्याबरोबर भगवंत प्रगट होतो. उच्चारल्याबरोबर जर नाम घेतलं तर प्रगट होईल. जर नाम नाही घेतलं ना, दुसरं बाकी आपण काही मंत्र घेतो, काही नावं घे, भगवंताची नावं, अनंत नावं येतं. अनंत नावं घेतलं बसल्यानंतर ते सांगतात नाव, मंत्र आणि नाम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मंत्र नाम घेतल्यानंतर पुण्य होईल, पण नामाने मोक्ष मिळतो. आणि ते नाम जर घेतलं ना तर भगवंत प्रगट होतो, पण ते नाम मिळालं पाहिजे. आणि जर नाम घेताना जर तसं होत नसेल ना, तर म्हणायचं आपलं काहीतरी चुकतंय, किंवा आपल्यापर्यंत ते नाम आलं नाही, आपल्याला जो मार्ग मिळालाय तो चुकीचा आहे, म्हणून आपल्याला तशी स्थिती होत नाही. म्हणून ते सांगतात की तुकाराम महाराज सांगतात की आपण काय मनाचं काय सांगतोय का? साधू संतांनी जे सांगितलं, त्यांनी आपल्यापर्यंत जे पोहोचवलं, आपले त्यांचेच पुरावे आहेत का आपलं काही मनाचं सांगितले. आणि कुणाचा अनुभव आहे? नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेथे. कोण सांगते? तुकाराम महाराज सांगतात का आपण आपल्या मनाचं सांगतोय? तेच सांगतात. मग का होत नाही? त्यांना झालं म्हणून तर ते सांगते उच्चारल्याबरोबर प्रगट होतो, पण नाम मिळालं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. आणि ते नाम घेतल्यानंतर तो भगवंत प्रगट झाल्यानंतर आपल्यावरती काही ना काही परिणाम होईल ना. आपल्या समोर साधा एक वाघ जरी आला तरी आपल्यावरती परिणाम होत नाही का? वाघ जाऊ द्या, नाग जरी समोर दिसला, साप दिसला तरी लटलट कापतो ना. काय करतो काही समजत नाही, कोणाला हाक मारावी एवढी सुद्धा सुचत नाही आपल्याला. समजत कांदा चिरत असला, कांद्याचा परिणाम होतो का नाही? कांदा चिरतो आपण, डोळ्यामध्ये पाणी येते. मिरची खाल्ली, परिणाम होतो का नाही? मिरची खाल्ल्यानंतर परिणाम होतो, तिखट लागते, लगेच पाणी मागतो. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, त्याचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होतो. मग भगवंताच्या नामाचा त्याचा सुद्धा काही ना काहीतरी परिणाम होईल ना. आणि त्याचा परिणाम म्हणजे हे अष्टसात्विक भाव येतो. आणि जोपर्यंत हे होत नाही ना, एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी ऐशा अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव आपल्यावरती कृपा करत नाही. सांगतात तो अभंग एकनाथ महाराज सांगतात सात्विका भरणे रोमांच दाटणे श्वेदाचे जीवने येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहत असे. टाकी श्वासोश्वास उन्मळीत भाव स्वरूप मिळवून एक होय. एका जनार्दनी ऐशी अष्टभाव उत्पन्न होता कृपा देव कृपा करे. जोपर्यंत असं होत नाही, डोळ्यामध्ये अश्रू येत नाही, कंठ दाटून येत नाही, लटलट अंग कापत नाही, कशामुळे हे होतं? म्हणली आईची मुलाची चुकामुक झाली आणि अचानक आईने मुलाला पाहिलं आणि मुलाने आईला पाहिलं, काय स्थिती होईल? 2 दिवसापासून आईची मुलाची चुकामुक झाली, अचानक आईला मुलगा दिसतो, मुलाला आई दिसते, काय परिणाम होईल? ते भानावर राहतील का? ते पाहतील काय? शेजारी काही समाज आहे, कोण लोक आमच्याकडे पाहतात, काही बघणार नाही, ओक्साबोक शिरडतील, दोघे एकमेकांना मिठी मारतील. मग आपण भगवंत म्हणजे तो आपली आई आहे आणि आपण त्याचं लेकरू आहे. अनंत जन्मापासून त्याची ना आपली ताटाटूट झाली. आणि ज्यावेळेस संत येतात, सद्गुरु जीवनामध्ये येतात ना, त्याची ना आपली भेट घालून देतात. आणि ज्यावेळेस त्याची भेट होती ना, त्यावेळेस हा परिणाम होतो की अरे अनंत जन्मापासून त्याची माझी चुकामुक झाली, भगवंता तुझी माझी चुकामुक झाली, आता भेटल्यानंतर मग डोळ्यात अश्रू यायला लागतात, कंठ दाटून येतो, एवढा आनंद होतो की ना तो नाचाही लागतो त्या आनंदामध्ये. वर्ण बाकीच्यांना दिसत, पाहणाऱ्यांना वाटतं नवीनच काहीतरी, वेगळंच काहीतरी हे,
पण वेगळं नाही, सर्व साधू संतांना ही स्थिती झाली. पहा, नामदेव महाराज सांगतात, जोपर्यंत असं होत नाही ना, न नेत्री जळ नाही अंतरी कळवळ, तव हे चावटीचे बोल जनरंज मने खोल. जोपर्यंत असं होत नाही ना म्हणले, डोळ्यामधनं अश्रू येत नाही, कंठ दाटून येत नाही, तोपर्यंत जो कोणी सांगत असेल ना की आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली, काय परमार्थ सांगत असेल, ते म्हणतात की तुम्हाला काय करतात, ते भुलवतात, लोकांना त्रास करून देत आहेत, त्यांना योग्य मार्गापर्यंत पोहोचवत नाही. म्हणून जोपर्यंत असं होत नाही ना, तोपर्यंत परमार्थ कळाला. परमार्थ आपल्या योग्य मार्गाने हे म्हणणार, आपला रस्ता चुकलाय असं म्हणावं लागेल. म्हणून हे झालंच पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, रामकृष्ण नामे उन्मनी साधली. त्या रामकृष्ण नामाने मला काय झालं, त्यांनी जे नाम घेतलं ना त्या नामाने मला उन्मनी साधली. कोण सांगते? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मला सुद्धा ती उन्मनी अवस्था प्राप्त झाली. ते उन्मनी अवस्थेमध्ये, त्याच अवस्थेमध्ये काही उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. ज्यावेळेस ती उन्मनी स्थिती होती ना, मन आतमध्ये जातं, मन उलट होतं, बाहेर दिशेने जे धावत असतं ना मन, ते आतमध्ये जातं, आतमध्ये गेल्यानंतर ते सुखावतं आणि त्या भगवंताचा त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याचा साक्षात्कार होतो. त्या उन्मनीच्या सुखातच भगवंत भेट देत असतो. भेट देतो म्हणजे आतमध्ये म्हणजे काही बाण घेऊन उभा राहतो का बासरी वाजवत येतो? अरे त्याची भेट होती म्हणजे तो सगुण साकार रूपामध्ये आला, आपल्यासाठी आलाय. पण त्याचं दर्शन खरं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचं. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. तो निर्गुण निराकार आहे आणि त्याचं जर दर्शन घ्यायचं असेल तर तसा निर्गुण निराकार रूपामध्येच भगवंताचं स्वरूप आनंदमय, आणि जो त्यावेळेस जो प्रगट होतो ना, आनंद रूपाने प्रगट होत असतो आपल्या हृदयामध्ये. ज्यावेळेस नामस्मरण करताना आनंद होतो म्हणजे तो भगवंत प्रगट होत असतो, आणि त्या आनंद इतका होतो की डोळ्यातनं अश्रू यायला लागतात. तो भगवंत प्रगट झाल्याच्या खानातून आहे. आणि जर असं होत नसेल तर म्हणायचं काय नाही का आपलं काहीतरी चुकतंय. ज्ञानेश्वर महाराजांचं मला सुद्धा ते झालं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, मी ती उन्मनी अवस्था साधली. त्या रामकृष्णाच्या नामाने मी ती उन्मनी साधली. आणि ज्याला ही उन्मनी स्थिती प्राप्त होते ना, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात सहज, काहीच करावं लागत नाही. सर्व सिद्धी त्याच्या पायामध्ये लोटांगण घालतात, त्याच्या पायामध्ये लोटांगण घालतात. पण साधू संत त्या रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्या त्याच्या मागे लागत नाही. सांगतात सिद्धीला पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. म्हणजे सिद्धीच्या रिद्धी सिद्धी प्राप्त होतात पण साधू संत त्याच्या मागे लागत नाही. त्यांना जे बोलन ते खरं होतं. एवढी सिद्धी रिद्धी सिद्धी प्राप्त होती, आपण जे म्हणन ते खरं होतं. एखाद्याला आपण जर शिवी दिली ना त्याचं ती खरी होती. एखाद्याला आपण काही वाईट बोललो ना ते सुद्धा खरं होतं. त्याच्यामुळं साधकांनी कधीच कुणाची कधीच निंदा करायची नाही, कुणाला कधीच नावं ठेवायची नाही. कारण की आपण जे बोलतो ते खरं होतं. वाचा सिद्धी प्राप्त होती. वाचा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला माहिती नाही आपल्याला काय प्राप्त झालं, पण बोलल्यानंतर त्याचा दोष आपल्याला परत लागतो. म्हणून सांगतात रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयाची लाधली सकळ सिद्धी, सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतात. आणि साधू संतांना जेव्हा सिद्धी प्राप्त होतं ते म्हणतात आम्ही सिद्धीच्या मागे साधू संत लागत नाही. म्हणजे राजहंसाला जर राजहंस पाणी घेऊन जातो का, पाणी पिऊन घेतो का? दूध आणि पाणी मिक्स करून गेल्यानंतर राजहंस त्याच्यामध्ये फक्त दूधच घेतो, पाणी पित नाही. जसं राजहंस दूधच घेतो तसं म्हणजे ज्यावेळेस साधू संतांना जो खरा साधक असतो ना, साधनेवर असतो, त्याला दुसरं काही ती प्राप्त होऊ द्या नाही तर काही होऊ द्या, आम्हाला जे सांगितलं त्याच्यावरती ते दूर असतात. म्हणून सांगतात सिद्धी बुद्धी जर हरिपाठी आली आणि प्रपंची निमाले साधू संत. सिद्धी बुद्धी जर हरीच्या पाठीशी आले ना त्याच्या पाठीमध्ये उत्तर असतात आणि प्रपंची सर्व साधू संत त्याच्यात सुखवतात. म्हणून ते नाम मिळाल्यानंतर आता माझ्यावरती काय परिणाम